तर आपण मिसळपाव बनवणार आहोत. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये आता तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यात मी आता कांदा टाकलेला आहे. कांदे मी 4-5 असे बारीक चिरून घेतलेले आहे. तर आता कांदा हा आपण लालसर करून घ्यायचा आहे. आता मी ह्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. तर टोमॅटो हा व्यवस्थित शिजवून आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, त्यामुळे लवकर शिजतो. तर आता आपण हा खोबरा चांगला भाजून घ्यायचा आहे. बघा तुम्ही मी भाजून घेते खोबरा. मिसळपाव बनवण्यासाठी मी काही साहित्य घेतले आहे. तर हे साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी पहिलं घेतले तमालपत्र, दालचीन, लवंग, सुकं खोबरं म्हणजे भाजून घेतलेलं आहे, धने, सुकी मिरची म्हणजेच लाल मिरची, जिरं घेतलं आहे मी, लसूण घेतलं आहे, चक्रीफूल आणि आलं. असं हे सर्व गोष्टी आपल्याला आता हे भाजून घ्यायच्या आहेत. मी हे फ्राय पॅन घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे. तर हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून चांगलं घ्यायचं आहे. बघा तुम्ही, तर चांगलं हे असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित भाजलं पाहिजे. बघा मी कशी भाजते. आता मी इथे पेस्ट बनवण्यासाठी एक कांदा घेतला आहे. तर त्यामध्ये आता अख्खे मसाले टाकून आपण ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता मी सगळं हे खड्या मसाल्यांची पेस्ट केलेली आहे. तर आता कांदा आणि टोमॅटो आता पूर्ण शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. चम्मच हळद, चमचे कश्मीरी लाल मिरची, काटदऱ्यांचा मिसळ मसाला हा आपण ह्यामध्ये टाकू. पाहू शकता छानपैकी अशी तरी सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही, बघा कशी मस्त अशी तरी सुटलेली आहे. मी हे आता मिसळसाठी हिरवे वाटाणे घेतलेत. तर मी आता हे कुकरला 2 शिट्या लावून घेतलेले आहेत. बघा 2 शिट्यामध्ये पण हे मस्त शिजलेले आहेत वाटाणे. मध्ये आपण शिजवलेले वाटाणे टाकणार आहोत आणि आता छानपैकी परतून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता छानपैकी अशी उकळ आली आहे. बघू शकता तुम्ही. तर आता ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे. तर आता ह्यात मस्तपैकी अशी छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघा कोथिंबीरनी मस्तपैकी टेस्ट येते. आपली मिसळ ही तयार आहे.